श्री स्वामी समर्थ. माझा हा संदेश ऐकून तुम्ही तुमचं जीवन सुधारू शकता. आजचा देवाचा संदेश जे शेवटपर्यंत वाचतील त्यांना आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. तुम्ही ते अपूर्ण सोडले किंवा दुर्लक्ष केले तर मला दुखापत होईल. आता तुम्ही मला दुखवायचे की माझा हा संदेश स्वीकारायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. देव आज तुला म्हणत आहे, तुला माहिती आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे. आगामी आठवड्यामध्ये तुमचे जीवन कायमचे बदलेल. देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि तुमचे मानसिक आणि शारीरिक दोष मुक्त करेल. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहे. तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल. तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल. जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब तुला दिसेल. तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, पण खरा त्रास तू आता देत आहेस, मला काहीही न सांगून. माझ्या बाळा, अडचणी ह्या आयुष्यात नव्हे तर आपल्या मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नकोस. शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण देव त्याचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे. म्हणून चिंता सोड आणि हे ऐक, तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्या समोर आला आहे. तुझे आयुष्य बदलायला 3 मिनिटंही पुरेसी आहेत. बघत रहा, देवाची सर्व वचने ही खरी होतील. तू कितीही चुका केल्यास तरी देव हा दयेने भरलेला आहे. आता नुकसानाचा सामना करावा लागत आहे, मात्र बाळा, तू चिंता करू नकोस. तुझ्यासाठी असलेले चमत्कार हे मार्गावर आहेत. देव म्हणतो, जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची ही आजची शेवटची रात्र ठरेल. तुझ्यावर देवाचे प्रेम हे शुद्ध आहे. देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर हे उल्लेखनीय पुनरागमनात करेल. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. आपण आपले जीवन विवेकाने आणि शहाणेपणाने जगावे अशी त्याची इच्छा आहे. आपण आपली स्वप्न चिंतेने किंवा अपयशाच्या भीतीने खाऊ देऊ नये. आपल्याला यशाकडे घेऊन जाऊ.
सध्या देव तुला सांगत आहे, माझ्या प्रिय बाळा, तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे एक योजना आहे आणि त्यात अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे हार मानू नका. कितीही दुखावले तरी जग हे असे एक ठिकाण आहे जिथे तुम्ही देवावर विश्वासून राहू शकता. त्याचे आपल्यावर कसे प्रेम आहे आणि आपण एकमेकांसोबत शांततेने व सुसंवादाने राहावे अशी त्याची इच्छा आहे. हे आपण पाहू शकतो की देव ही काही अशी व्यक्ती नाही किंवा वस्तूही नाही, तर तो विश्वात सर्वत्र अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे. तो देव तुम्हाला म्हणत आहे की तुमची स्वप्न आहे साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. म्हणून कधीच नाही म्हणायचे नाही. सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही धीर सोडला नाही याबद्दल तुम्ही आभारी असा. आशीर्वाद देत आहे, धीर धरा. काही वेळा तुम्हाला सर्वोत्तम मिळवण्यासाठी सर्वात वाईट काळामधून जावे लागते, पण त्या काळानंतरचा काळ हा अविस्मरणीय असतो. तुमच्या आयुष्यात असे काहीतरी येत आहे जे सर्व काही खूप सकारात्मक पद्धतीने बदललेले असेल. तुम्हाला रडवणारी प्रत्येक नकारात्मक गोष्ट नाहीशी होईल आणि आनंद, आशा, प्रेम आणि आशीर्वादाने सर्व काही बदलेल. फक्त तुमचा माझ्यावरती विश्वास असला पाहिजे. बरेच लोक नाही म्हणायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं की ते त्यांचे मित्र आणि कुटुंब गमावतील. परंतु जर देव तुमच्यावर विश्वास ठेवतो तर तुम्हीही स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा. तू जे शोधत आहेस, तू जे मागत आहेस ते तुला या रात्रीत मिळेल. नेहमी सुखात, आनंदात आणि हसत राहा. देव तुमचं भलं करो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.